स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा शहरात कालपासून भव्य असं बळीराजा कृषी प्रदर्शन सुरू झालेलं आहे आणि या प्रदर्शनात नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर मग पाहूयात काय आहे या प्रदर्शनामध्ये। खरं तर खिलार जनावरांचं या ठिकाणी हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनात आज खरं तर आगळा वेगळा या ठिकाणी हा बैल आलेला आहे। आपल्यासोबत मालक आहेत। हा काजळी खिलार दोन दाती वळू ही आपल्या घरच्या बैलाची पैदास आहे सावळ्याची। त्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कलर पूर्ण पांढरा शुभ्र, नाग डोळं शेंग शिपूड काळी आणि आत्ताशी दात लावला आहे ना दोन दात, वय वर्ष 2.5। आता आम्ही ब्रिडिंग साठी ह्याला चालू केलाय। 1500 रुपये घेतोय। 30-40 गायी भरवलेल्या, बऱ्याच ठिकाणी याने 1 नंबर केलाय। कोल्हापूर, शिर्डी, पुणे जाईल तिथे 1 नंबरचा मानकरी। आमच्याकडे आता गरिबी कोसा खिलार मध्ये 5-6 बैल आहेत। कपिला खिलार आहे आणि हा काजळी खिलार। ह्याचं वैशिष्ट्य तर ह्याच्या आईला दूध जास्त आहे, एका टायमाला 4-4 लिटर दूध तिची आहे। आता ह्याला होणारी पैदास बी 1 नंबर खिलार होणार, जातीवंत आणि दुधाळ वंशावळी, उच्च वंशावळी। दिवसातून वासरू पिऊन सकाळी 4 संध्याकाळी 4 लिटर दूध येते इच्छा आहे। त्यामुळे ह्याला ब्रिडिंग साठी ज्यादा मागणी, आताशी चालू केलाय ब्रिडिंग साठी। आमचं गाव चिकमहूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। नमस्कार, माझं नाव सिद्धेश्वर गणपत खपाले। आम्ही रोपळे बुद्रुक, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहोत। अनिल बाबा आमदार यांनी जे प्रदर्शन आयोजित केलं होतं याची इन्फॉर्मेशन आम्हाला इंस्टाग्राम, सोशल मीडिया थ्रू मिळाली। त्याच्या थ्रू आम्ही मग इथे नोंदणी केली। हा आहे आमचा साहेबराव म्हणून बैल आहे। तो कोल्हापूरमध्ये ह्याच्या गटामध्ये चॅम्पियन झालेला आहे आणि याचं गुण वैशिष्ट्य म्हणजे काजळी खिलार मध्ये पण मोडतो आणि कोसा खिलार मध्ये पण मोडतो। याची बॉडी जी आहे ते पूर्ण काशी काजळी येते आणि हे पूर्ण मागला अंग आहे ते कोशामध्ये येते। त्यामुळे ह्याला इथं आम्ही नोंद करताना कोसा खिलार मध्ये नोंद केलेला आहे आणि ह्याचं मूळ वैशिष्ट्य आता 6 दाती आहे। 6 दाती मध्ये नोंद किती वेळा चॅम्पियन झालेला? हा 1 वेळा कोल्हापूरला चॅम्पियन झाला, एकदा उतरवला, फर्स्ट टाइम चॅम्पियन झाला, फर्स्ट टाइम चॅम्पियन झालेला। किती वर्षाचा आहे, वय काय? हा आता 4.5 ते 5 वर्षाचा, 5 वर्षाचा आहे। दिलीप पवार, राहणार सोळेवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। 32 लिटर दूध होतं आपल्याला फर्स्ट टाइमरला, 38 लिटर सेकंड टाइमरला, आता तिसऱ्यांदा कडदात करत्या। असल्या आपल्याकडे 10 आहे त्या। हे पण एचएफच आहे, ही काळी एचएफ आहे, ही पांढरी एचएफ। ही फर्स्ट टाइमरला हिचं दूध होतं 25 लिटर, सेकंड टाइमरला 28 लिटर, थर्ड टाइमरला आता गाभण आहे। याच्यात आपल्याकडे 10 आहे त्या गाई। माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पशुपक्षी प्रदर्शनात या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असं खिलारचं या ठिकाणी प्रदर्शन होत आहे। या ठिकाणी आपण आदत, 2 दाती, 4 दाती, 6 दाती जुळूक प्रत्येक गटात 10,000, 7,000, 5,000 असं बक्षीस ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी कोसा खिलार व काजळा खिलार असे 2 गट केलेले आहेत। त्यामध्ये कोसा खिलार गाय गट व बैल गट यामध्ये एक 2 व्हीलर चॅम्पियनसाठी 2 व्हीलर दिलेले आपण बक्षीस। त्याचबरोबर काजळा गटात खिलार गाय व काजळा खिलार व काजळा खिलार बैल यामध्ये एक चॅम्पियनसाठी 2 व्हीलर ठेवलेले आपण। आणि या प्रदर्शनामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातून कमीत कमी 350 ते 400 खिलार या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आज दिनांक 8 रोजी निवडीचा खिलारची निवड चालू आहे। याच्यामध्ये काजळा, कोसा आणि संकरित जातीमध्ये 20 लिटर, 30 लिटर, 22 लिटर देणाऱ्या म्हशी, गायी सुद्धा यामध्ये आलेल्या आहेत। असं उत्कृष्टरित्या नियोजन या अतुल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आता या स्पर्धा चालू आहेत। त्या स्पर्धा उत्कृष्ट आणि बिना वशिल्याच्या, ज्याचा खोंड वळू जो चांगला आहे त्या डेकण्या खोळाला वळवला आणि त्याला बक्षीस दिलं जाणार। त्याच्यामध्ये कुठलाही वशिलाबाजी होणार नाही आणि त्यामुळं खानापूर तालुक्यामधील ज्या अनिल भाऊनी पाणी आणल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याकडे जातीवंत गोसंवर्धन झालं पाहिजे आहे, गोवंश वाढला पाहिजे आहे। ह्या भूमिकेतून भाऊनी जो निर्णय घेतला की यामध्ये आपण प्रदर्शन का भरवायचं, तर त्याचं जातीवंत उदाहरण म्हणजे आज इथं या प्रदर्शनामध्ये जे वळू आलेत ते वळू पाहून किंवा गायी आलेत या पाहून आपल्या मतदारसंघातील बी शेतकऱ्यांनी अशा जातीवंत वळू आणि पाळले पाहिजेत ही याच्यामध्ये भावना आहे। स्टार न्यूज मराठीसाठी मी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा